नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागनाथ उस्तुरे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनस्वी स्वागत. मित्रांनो, आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आता खरं तर पोलीस भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनानं जागेचे विवरण निश्चित केले आणि मग कुठल्याही क्षणी ऍड येऊ शकते. दीपावलीच्या नंतर येईल, दीपावलीच्या कालावधीत येईल, पण ऍड येणार आणि मग पुन्हा 1-2 महिन्यानं 3 महिन्यानं तुमच्या ज्या भरतीची प्रोसेस आहे ती सुरू होणार. आता मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगत असतो, नेहमी काय सांगतो की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना जे पडलेले प्रश्न आहेत ते थोडंसं बघत चला, है ना. PYQ का? कारण तुम्हाला प्रश्नाची दिशा लक्षात येते आणि मग कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मी नेहमी सांगतो पोरांना की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठल्याही परीक्षेला काय प्रश्न विचारतील याचा नेम नाही. आणि मग एखादा जड प्रश्न विचारला तर पोरं घाबरून जातात आणि मग तिथं मार्क जातात. ज्या विद्यार्थ्याचं 1 मार्कानं 1 वर्ष गेलंय त्याला विचारा 1 मार्काचं महत्व काय. आणि मग 1 मार्कासाठी आपल्याला संघर्ष करायचा मित्रांनो, आणि खूप सोपं आहे, फक्त नियोजनबद्ध पद्धतीनं आपल्याला करणं अपेक्षित आहे. आता मग आपल्याला काय करायचं आहे, तर गेल्या वर्षी ज्या प्रश्नपत्रिका झाल्या 2024 मध्ये पोलीस भरतीच्या, आता काही परीक्षा 25 ला झाल्या, काही परीक्षा 24 ला, पण जागा 2024च्या. आणि मग आपल्याला हे जे PYQ आहेत तर ह्याचं स्पष्टीकरण करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे प्रश्नाचं. आता कुठला विषय मित्रांनो, तर GS है ना. 25 प्रश्न असतात GS ला, मुंबईला जास्त असतात. आता मग कुठली प्रश्नपत्रिका घ्यायचं आहे, तर बघा आपल्याला मित्रांनो पहिली प्रश्नपत्रिका घ्यायचं आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय शिपाई 2024, है ना. आता मग प्रश्न काय विचारलाय आधी समजून घ्यायचं. तर बघा पहिला प्रश्न मित्रांनो, नागरिकत्व दुरुस्ती कायदा. आता खरं तर MPSC ला वगैरे नागरिकत्व विचारतात, पोलीस भरतीला विचारत नाहीत. पण पोलीस भरतीला प्रश्न नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर विचारलाय, है ना. बघा काय म्हणलंय, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे, है ना. आणि 4 पर्याय दिलेत बघा, की अफगाणिस्तान आहे, चायना आहे, श्रीलंका आहे, म्यानमार आहे. आता समजून घ्यायचं मित्रांनो की नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधी केला संसदेनं, तर बघा 1955 मध्ये केला, है ना. एखाद्याला नागरिकत्व बहाल करायचं असेल तर कलम 11, आणि असल्यानं नागरिकत्व संपुष्टात आणायचं असेल तर कलम 11, आणि द्यायचं असेल की संपुष्टात आणायचं असेल तर कुठल्या अधिनियमानं, तर 1955च्या. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात बराचसा बदल झालाय, आणि सर्वात शेवटचा बदल कधी झालाय मित्रांनो, तर 2019 मध्ये झालाय. आता त्याला काय म्हणायचं, तर नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम म्हणायचं इंग्रजी भाषेमध्ये, है ना. CAA सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट 2019. आता मग काय म्हणतोय नागरिकत्व दुरुस्ती कायदा किंवा CAA, तर बघा इथं 3 देश लक्षात ठेवायचे मित्रांनो. कोणते? एक आहे पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश, आणि तिसरा आहे अफगाणिस्तान. आता भारत सरकारनं काय केलंय किंवा संसदेनं, आता हे आपले पूर्वज आहेत, मनाचा मोठेपणा दाखवला, आणि या 3 देशामध्ये असणारे अल्पसंख्याक लोक. आता बघा या 3 देशामध्ये बहुसंख्याक कोण आहे? मुस्लिम आहेत. आणि अल्पसंख्याक कोण आहे? मुस्लिम सोडून सगळे, हिंदू आहे, नवबौद्ध आहे, पारशी आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, है ना. तर या लोकांना मनाचा मोठेपणा म्हणून दाखवून 31 डिसेंबर 2014च्या अगोदर आलेल्या आणि भारतात निवास करणाऱ्या 5 वर्ष अशा व्यक्तींना आपण नागरिकत्व बहाल केलंय. कुठल्या कायद्यानं? CAA 2019. आता मग प्रश्न काय विचारलाय बघा, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना, म्हणजे दुसऱ्या देशातून भारतात, तर बघा हे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश. म्हणजे किती भारी प्रश्न होता, है ना. MPSCच्या लेवलचा होता असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी वरवरचा अभ्यास केला ते पोरं असे प्रश्न आले की वाऱ्यासारखं उडून जातात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, 1 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे, 1 नंबरचा पर्याय, है ना. खूप भारी प्रश्न होता. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, समान नागरी कायदा, है ना. आता ह्याला काय म्हणायचं इंग्रजी भाषेमध्ये? युनिफॉर्म सिव्हिल कोड, है ना.
आता समान नागरी कायदा करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं असा प्रश्न विचारलाय. आता बघा, आता समजून घ्यायचं समान नागरी कायदा काय आहे. तर बघा, कलम 44 हे समान नागरी कायद्याचं हमी देणार आहे. हमी 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 आहे ना. आता बरेचसे लोक म्हणतात बघा, समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण बंद करणे. नो, आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा तीळ मात्र संबंध नाही. आता काय आहे समान नागरी कायदा? तर समान नागरी कायदा म्हणजे आपल्या देशामध्ये असंख्य धर्म आहेत, असंख्य जाती आहेत, है ना. आणि प्रत्येक धर्माचे काही कायदे आहेत, धार्मिक कायदे आहेत. मुस्लिमांचे कायदे आहेत, हिंदूचे आहेत, ख्रिश्चनाचे आहेत, नवबौद्धाचे आहेत, जैनाचे आहेत, पारशी लोकांचे आहेत. आणि मग ह्या धार्मिक कायद्यानं अजून आपला समाज चालतो, वागतो, है ना. आता मग प्रत्येक धर्मामध्ये समानता आहे का? नाही आहे समानता. कलम 44 मरत आहे बरं का. कुठल्या सरकारनं अजून या कलमाला स्पर्श केलं नाही. आता मग कशामध्ये भिन्नता आहे? तर बघा, विवाह संस्थेमध्ये भिन्नता आहे ना. वेगवेगळे विवाह होतात, आहे की नाही. मुस्लिम धर्मामध्ये विवाह संस्थेत भेद आहे, हिंदू धर्मात भेद आहे ना. त्याच्यानंतर पोटगी, घटस्फोट, मुलाचे पालकत्व, वारसा हक्क, है ना. आता प्रत्येक धर्मात वेगवेगळे नियम आहेत. आणि अजून सुद्धा धार्मिक जे काही प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या आपण पाळतो, है ना. आता ख्रिश्चन धर्मामध्ये एका पंथात पोटगी आहे, घटस्फोट आहे, एका पंथात घटस्फोट नाही आहे, है ना. मुस्लिम धर्मामध्ये कितीही लग्न करण्याची परवानगी आहे, है ना. तलाक तलाक नावाचं विधेयक जे संसदेनं पाठीमागं केलं. म्हणजे अजून सुद्धा अनेक धार्मिक कायदे आहेत. आणि हे नष्ट करणारं जर कलम कुठला असेल, घटस्फोटामध्ये भिन्नता आहे, है ना. मुलाचं पालकत्व, वारसा हक्क कोणाला द्यायचा ह्याच्यात भिन्नता आहे. आणि मग हे कलम 44 हे समान नागरी कायद्याचं हमी देणार आहे. पण ते कुठल्या सरकारनं, केंद्र सरकारनं याच्यावर ऍक्शन घेतली नाही, पण राज्यानं घेतले. आता बघा, समान नागरी कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश का? नाही. केरळ का? नाही. उत्तराखंड. मित्रांनो, 2024 मध्ये उत्तराखंडनं कायदा केला. आणि याची अंमलबजावणी कधी केली मित्रांनो? तर 27 जानेवारी 2025 मध्ये. कधी? 27 जानेवारी 2025 मध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्या देशामध्ये कुठलं राज्य आहे ना, तर समान नागरी कायदा कुठल्या राज्यात होता? तर गोव्याला होता बरं. पोर्तुगाल नागरी संहिता आहे ना, 1800 म्हणजे पोर्तुगाल नागरी संहिता 1867 मध्ये गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. पण त्याच्यात सुद्धा एक भेद आहे. आता त्याच्यावर मी भाषा आता करत नाही, पण लक्षात येतं एवढंच ठेवायचं की अशा पद्धतीनं समान नागरी कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर उत्तराखंड आहे बरं. त्याच्या अगोदर गोव्यात होतं, पण ते पोर्तुगाल पासून. पण आता मात्र लेटेस्ट आजच्या घडीला समान नागरी कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. महाराष्ट्रात अजून समान नागरी कायदा नाहीये. म्हणजे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा, खूप सोपा आहे. आता हा प्रश्न पडलाय 2024ला. काही बदल झालेत बरं. आता हे तुम्हाला विचारतील, पुन्हा रिपीट होतील, कारण बदललेले निकष लक्षात ठेवायचे. आता बघा, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? है ना. सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत असा प्रश्न आहे. ओम बिर्ला लोकसभेचे आहेत, है ना. हे नाहीये. जगदीप धनखड होते का? यस मित्रांनो. किरण रिजिजू नाही आहेत. हरिवंश सिंग आहेत का? तर हे राज्यसभेचे उपसभापती आहेत. आणि जगदीप धनखड साहेब होते, पण त्यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, भारताचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा काय असतो? पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता मग सध्या कोण आहे राज्यसभेचा असं जर विचारलं तर बघा, सध्या आहे CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत बरं. आणि हेच महाराष्ट्राचे काय होते? तर राज्यपाल होते. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. खूप सोपा प्रश्न होता. सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत? जगदीप धनखड. पण आता बदल झालाय. हे बदलाचे संदर्भ सुद्धा या पद्धतीने लक्षात ठेवायचे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, चौथा. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरला सेतू कोणता? है ना. आता भारतातला सर्वात जास्त लांबीचा बरं सागरावरला सेतू. आता बघा, पहिलं दिलंय भूपेन हजारिका सेतू,
अटल सेतू, महात्मा गांधी सेतू है ना, वांद्रा वरळी सिलिक. आता बघा अटल सेतू. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मी पोरांना नेहमी सांगतो बघा, चालू घडामोडीच्या दृष्टीनं काही प्रश्न विचारतात आणि मग 2 वर्षाखालच्या चालू घडामोडी तुम्ही प्रॉपर करायच्या. आता अटल सेतू जो मुंबईमध्ये बांधला है ना, आता मग केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून हा सेतू बांधला आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं सुद्धा त्या अटल सेतूचं नाव आहे है ना. आणि मग त्याची लांबी किती आहे मित्रांनो, तर बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर हे आहे 21.8 किलोमीटर त्याची लांबी आहे. म्हणजे 22 किलोमीटर लांबीचा हा सेतू आहे समुद्रामध्ये बांधलेला. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं है ना, म्हणजे 12 जानेवारी 2024 मध्ये है ना. म्हणजे प्रश्न विचारलाय 2024च्या प्रश्नपत्रिकेत. म्हणून चालू घडामोडीच्या दृष्टीनं एखादं वर्तमानपत्र नेहमी वाचत चालायचं आणि स्वतःच्या नोट्स काढायचं चालू घडामोडीच्या. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचा पर्याय अटल सेतू. त्यालाच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं सुद्धा म्हणतात. असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो 5 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही. आता पहिला हक्क दिलाय मालमत्तेचा है ना, दुसरा हक्क दिलाय घटनात्मक उपाययोजनेचा जो कलम 32 मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर समतेचा समानतेचा हक्क जो कलम 14 ते 18 मध्ये आहे. आणि शोषणाच्या विरुद्धचा हक्क जो 23 आणि 24 मध्ये आहे. आता बघा काय म्हणलं आधी समजून घ्यायचं, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही. आता या पर्यायाचा जर विचार केला तर हा नाही बरं. सुरुवातीला होता संपत्तीचा हक्क, संपत्ती म्हणजे मालमत्ता. आता कुठल्या कलमात होता मित्रांनो, तर बघा 19F आणि कलम 31 मध्ये होता. कितीही संपत्ती मिळवा बंधन नव्हतं. टॅक्स भरलं काय नाही भरलं काय, लोक खोऱ्यानं पैसा ओढायचे, घोटाळा करायचे, भ्रष्टाचार करायचे. आणि मग जिथं संपत्ती जास्त राहते तिथं वाद निर्माण होतात है ना. भावाभावाचे वाद निर्माण होतात, आई वडिलाचे वाद निर्माण होतात है ना, बहिणीचा आईचा वाद निर्माण होतो, बहिणी बहिणीत वाद निर्माण होतात है ना, सक्का भाऊ पक्का वैरी होतो. आणि बरेचसे काय करतात की स्वतःच्या माता पित्याला सुद्धा पैशासाठी संपवतात लोक है ना. आता मग बरेचसे खटले प्रलंबित राहायला लागले. मग सरकारच्या समोर प्रश्न निर्माण झाला की हा संपत्तीचा किंवा मालमत्तेचा हक्क आपण वगळला पाहिजे. कधी वगळला बघा, तर 44वी घटना दुरुस्ती आता कधी झाली, तर 1978 मध्ये हा संपत्तीचा हक्क वगळला. आणि हा वगळून काय केला मित्रांनो, तर कायदेशीर केला. आता संपत्तीचा हक्क कसा आहे, तर बघा राज्यघटनेच्या भाग 12 कलम 300A मध्ये हा हक्क कायदेशीर आहे. म्हणजे तुमची भरपूर प्रॉपर्टी आहे, तुम्ही कशी कमवायची, चांगल्या मार्गाने तुमचं संरक्षण. आणि तीच प्रॉपर्टी जर अनलिगल असेल तर तुमचं संरक्षण नाही है ना. तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, तुम्ही जर म्हणले रात्री बेरात्री मला झोपच येईना साहेब है ना, तर तुम्हाला संरक्षण आहे. पिस्तूलचं लायसन्स सुद्धा मिळतं, एखादा बॉडीगार्ड तुम्हाला मिळू शकतो, कोणीतरी खिडकीतून आल्यासारखं भास पाहिलाय तुम्हाला संरक्षण आहे. बँकेच्या लॉकर सरकार उपलब्ध करून देतंय. पण तीच प्रॉपर्टी अनलिगल असेल तर मात्र तुम्हाला अटक सुद्धा होते. म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाहीये, तर मालमत्तेचा हक्क नाहीये. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या पद्धतीने मित्रांनो. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा की महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे. प्रश्न किती भारी आहे बघा. देशातली पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय जी बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीने आपण स्वीकारली. आणि आपल्या महाराष्ट्रातलं पंचायत राज व्यवस्था वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनं आपण स्वीकारले. वसंतराव नाईक साहेबांनी पंचायत राज व्यवस्थेचे 3 स्तर सांगितले. आणि महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे 3 स्तरीय पंचायत राज अस्तित्वात आलं कधी मित्रांनो, तर 1 मे 1962 मध्ये. आणि महाराष्ट्र हे त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारं कितवं राज्य, तर 9वं राज्य. म्हणजे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे या पद्धतीनं. आणि म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. खूप सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर मित्रांनो बघा 7वा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली. आता पर्याय दिलेत, अनुशीलन समिती का, नो. अभिनव भारत का, यस मित्रांनो. भारत सभा का, नो. स्वदेश समिती का, नो. है ना. आता या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अभिनव भारत. आता बघा, आता स्वातंत्र्यवीर सावरकर
हे नाव उच्चारलं की आपण क्रांतिकारक म्हणतो आहे ना. त्यांची काळे पाणी ही कादंबरी प्रसिद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट बघा की अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कधी केली, तर 1904 मध्ये केली आहे ना. म्हणजे जोडून ह्याला प्रश्न जर विचारला तर नवल वाटू नये, म्हणून लक्षात ठेवायचं की स्वातंत्र्यवीर सावरकरावर या पद्धतीनं प्रश्न विचारलाय. आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघा 8 नंबरचा प्रश्न. आता बरेचसे पोरं मला विचारतात, सर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते. आता पोलीस पाटील पूर्वी वंश परंपरेनं भरला जायचा. कायदा सुव्यवस्था राखणं हे कोणाचं काम होतं, पोलीस पाटलाचं. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं की अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि इंग्रजांच्या काळामध्ये हे पोलीस पाटील पद होतं. आता वंश परंपरेनं भरलं जायचं. आता मग आता स्पर्धा परीक्षेतून निवड होते आणि नेमणूक कोण करतंय असं विचारलंय बरं. आता पोलीस अधीक्षक का, नो. जिल्हाधिकारी का, यस मित्रांनो. पोलीस आयुक्त का, नो. उपविभागीय दंडाधिकारी का, यस. आता बघा, आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतंय, तर ह्याचं करेक्ट उत्तर जिल्हाधिकारीचं आहे मित्रांनो. पण म्हणाल मी, पण जिल्हाधिकारी आणि राज्य सरकार. काय म्हणाल बघा मी, जिल्हाधिकारी व राज्य सरकार यांनी जर परवानगी दिली तर या पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतंय, उपविभागीय दंडाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आहे ना, असे दोघं तिघ जण याची नेमणूक करतात. आता खरं तर याच्यावर पोराने ऑब्जेक्शन घेतलंय का नाही मला माहिती नाही, पण नेमणूक कोण करतं इथं जिल्हाधिकारी राहिलं नसतं तर हे क्लिअर उत्तर राहिलं असतं. पण दोन्ही पर्याय आहेत. समर्पक उत्तर जिल्हाधिकारीचं आहे, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येते आणि तुम्हाला मार्क मिळतात. म्हणजे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पाठीमागं धाराशिवला अगदी 7-8 प्रश्न रद्द करावे लागले आणि मग प्रश्नपत्रिका घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा काही पर्यायाचा विचार करायला पाहिजे. आणि मग एखादा दुसऱ्या प्रश्नांमध्ये चूक होऊ शकते. आणि मग अशा पद्धतीनं आपण 8 प्रश्नाची तयारी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं आहे ना, जीएच्या दृष्टीनं आपण केली. आता कुठली प्रश्नपत्रिका घेतली आपण, तर बघा मुंबईची घेतली बरं आहे ना, मुंबई पोलीस सिपाही 2024. आता आपल्याला काय करायचं युट्यूबवर, आता थोडंसं ॲपचंही थोडंसं काम चालू आहे. ॲपमध्येही आपण लाईव्ह घेऊ. आपला ॲप आहे AS अकॅडमी नावाचा. आणि दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला जर ॲपची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपच्या नंबरवर एखादा मेसेज टाकू शकता. तुम्हाला म्हणजे ह्याच्यावर मी व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरती तुम्ही हाय जरी पाठवलात तर तुम्हाला ती लिंक पाठवेन. 93 25 34 20 74 असा माझा नंबर आहे ना. तर तुम्ही नुसतं व्हॉट्सअपला हाय म्हणून पाठवलात तर त्याला मी लिंक पाठवतो. म्हणजे तुम्ही आपलं जे ॲपची लिंक आहे ती डाउनलोड करून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, ॲप डाउनलोड झाला की त्याच्यामध्ये आपण जे पोलीस भरतीसाठी जे प्रश्न आहेत तर त्याचं लाईव्ह सेशन आपण मोफत दरामध्ये, 1 रुपया लागत नाही मित्रांनो. आणि ज्यांना कुणाला आपलं पंचायत राजचा सुद्धा रेकॉर्डेड कोर्स आहे, खूप माफक किंमतीमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, राज्यघटना आणि पंचायत राज ह्याला जोडून आपण वनरक्षकची भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, हा सुद्धा रेकॉर्डेड कोर्स लवकरच आपण लॉन्च करू. काही काळजी करू नका, तुमच्या सोबत मी नेहमी आहे. फक्त लक्षात एवढं ठेवायचं की विचारलेले प्रश्न त्याचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मात्र खूप महत्वाचं आहे. या पद्धतीनं आपण अगदी 8च प्रश्न घेतले, 25 प्रश्न होते. पुढल्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्यानंतरचे प्रश्न घेऊ मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांना तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.